नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता 9वी आपला विषय आहे भूगोल। प्रकरण 11वे, घटक 11वा, वाहतूक व संदेशवहन, भाग 1। वाहतूक व संदेशवहन या प्रकरणाचा आपण भाग 1 बघत आहोत, भाग 1 पाहणार आहोत। यामध्ये एक तक्ता तुमच्या समोर दिलेला आहे आणि या तक्त्यामध्ये वाहतुकीचे मार्ग, वाहतुकीची साधनं आणि वापर कशासाठी, हा तक्ता पूर्ण करण्यासाठी दिलेला आहे। वाहतुकीचे मार्ग: रस्ता मार्ग, वाहतुकीचे साधन आहे रिक्षा, वापर प्रवासी वाहतूक। रस्ता मार्ग साधन ट्रक आहे, माल वाहतूक। पुढचा आहे लोहमार्ग, मेट्रो, प्रवासी वाहतूक। आता जलमार्ग वाहतुकीचे साधन आणि वापर कशासाठी, तर जलमार्गामध्ये बोट आहे, वापर प्रवासी वाहतूक। हवाई मार्ग दिलाय, हेलिकॉप्टर, वापर प्रवासी वाहतूक। हवाई मार्ग, विमान, वापर प्रवासी वाहतूक। आता इथे पुढे वाहतूक साधन पाणबुडी दिलेले आहे। पाणबुडी जलमार्ग, माहिती संशोधन व संरक्षण। जलमार्ग साधन जहाज, माल वाहतूक। नंतर खेचर दिलेला आहे मध्ये, मग त्यामध्ये रस्ता मार्ग, खेचर, माल वाहतूक। लोहमार्ग साधन मालगाडी, वापर माल वाहतूक। नळमार्ग साधन पाईप आणि द्रवरूप पदार्थाची वाहतूक। तर अशा रीतीने हा तक्ता आपल्याला पूर्ण करण्यासाठी दिलेला होता। आता इथे तुमच्यासमोर हा रस्ता मार्ग दिसतोय की संपूर्ण देशामध्ये अशा प्रकारचे मोठमोठे रस्ते हे आहेत। या रस्त्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते आणि हे रस्ते महामार्ग सुद्धा त्या रस्त्यांना म्हटले महामार्ग, आणि त्या रस्त्यांना मोठी महामार्ग क्रमांक 1, महामार्ग क्रमांक 2 आणि याचे सुद्धा आणखी काही लहान लहान रस्ते सुद्धा आहेत। आणि अशा पद्धतीने रस्त्यावर जड वाहतूक, प्रवासी वाहतूक, मालाची वाहतूक केली जाते। रस्ता हा प्रत्येक ठिकाणी जाऊन पोहोचलेला आहे आणि त्यामुळे रस्ते मार्ग हे अतिशय महत्त्वाचा एक मार्ग आहे की ज्या ठिकाणी सर्व प्रकारची वाहतूक होत असते। अगदी लहान वाहनं आहेत, मोठी वाहनं आहेत, या दोन्ही प्रकारच्या वाहनांसाठी रस्ते मार्ग हा अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे। हे चित्र सुद्धा आपण पाहू शकतो। या ठिकाणी बस चालते, ट्रक, माल ट्रक चाललेला आहे। अशा पद्धतीने रस्ते मार्ग एक सोयीस्कर अशा प्रकारचा मार्ग आहे।
पुढचा आहे हवाई मार्ग, चित्र दाखवलं गेलेलं आहे. हा सुद्धा एक मार्ग अतिशय जलद वाहतुकीसाठी हवाई मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे. एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी या साधनांचा उपयोग केला जातो. देशातल्या देशात सुद्धा या साधनांचा वापर केला जातो. त्यानंतर या ठिकाणी रेल्वे दिलेले आहेत. हा एक मार्ग आहे. रेल्वे मार्ग म्हणजे लोहमार्ग. मोठ्या प्रमाणात जड अशी जी अवजड वाहतूक असते ही या रेल्वे मार्गाने केली जाते. शिवाय हा रेल्वे मार्ग स्वस्त अशा प्रकारचा मार्ग ठरतो. त्यानंतर पाईप आहे की ज्यातून पाईपद्वारे जे काही जल आहे किंवा द्रवरूप आहे, मग त्यामध्ये द्रवमध्ये तेल असतील, पाणी असेल, तर अशा प्रकारची वाहतूक ही या पाईपाद्वारे केली जाते. त्यानंतर या ठिकाणी चित्र दिले, दिल्ली मेट्रोचं चित्र दाखवलेलं आहे की ही सुद्धा एक प्रवासी वाहतुकीसाठी अतिशय चांगल्या प्रकारची वाहतूक ही या ठिकाणी ठरलेली आहे. जलद आणि अशा प्रकारची वाहतूक या मार्गाने केली जाते. रेल्वे मार्गामध्ये रेल्वेची वाहतूक सुद्धा ही अतिशय महत्त्वाची असून इथे गाडी दिसते. ही अतिशय महत्त्वाची गाडी आहे की ज्याला डेक्कन ओडिसी म्हणतात. इथे या गाडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोयीसुविधा निर्माण केलेल्या असतात प्रवासी वाहतुकीसाठी. अशा पद्धतीने या सोयीसुविधा असतात. आता पुढे काही विशिष्ट परिस्थिती दिली आहे. अशा परिस्थितीत तुम्ही कोणत्या वाहतुकीच्या मार्गाचा व साधनांचा उपयोग कराल ते साकारण सांगा. काही तुम्हाला विचारलं गेलेलं आहे की आपत्कालीन स्थितीमुळे तुम्हाला नागपूरहून भोपाळला पोहोचायचे आहे, काय कराल, असा प्रश्न विचारलेला आहे. तर त्यासाठी विमानाचा वापर हा प्रामुख्याने केला जाईल, कारण अतिशय महत्त्वाचा भाग आहे की लवकर जायचं आहे आणि जलद वाहतुकीसाठी विमान सेवा ही अतिशय एक महत्त्वाची आहे. कारण आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपदग्रस्त व्यक्तींना औषधे, पाणी, अन्न, वस्त्र यासारखे जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा जो आहे हा जलद गतीने होणं आवश्यक आहे आणि म्हणून त्यासाठी विमानाचाच वापर केला जाईल. त्याचबरोबर स्वच्छतेचा संदेश देत तुम्हाला कन्याकुमारीपर्यंत जायचे आहे, यासाठी कालमर्यादा नाही. तर अशा परिस्थितीमध्ये जसं रस्ते मार्ग आणि वाहतुकीचं साधन म्हणून बसचा आणि खाजगी बसचा वापर करता येईल. कारण काय, तर स्वच्छतेचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून स्वच्छता अभियान यशस्वी होण्यासाठी हे करता येईल. पुढे कोकणातील हापूस आंबा अरब देशात पाठवायचा आहे, हवाई मार्गाचा वापर केला जाईल. कारण हापूस आंबा हा नाशवंत कृषी माल असल्यामुळे त्याची अत्यंत जलद गतीने वाहतूक होणं आवश्यक असतं. नंतर पुण्याहून इंद्रायणी तांदळाची निर्यात दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे कमी खर्चात करायची आहे. तर मग जलमार्ग आणि वाहतूक साधन म्हणून जहाजाचा वापर केला जाईल. कारण तांदूळ हा टिकाऊ कृषीमाल असल्यामुळे त्याची अत्यंत जलद गतीने वाहतूक होणे आवश्यक नसते व दिलेल्या परिस्थितीत तांदळाची वाहतूक कमी खर्चात करायची आहे. म्हणून जलमार्ग आणि वाहतुकीचे साधन म्हणून जहाजाचा वापर केला जाईल. त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यात पालेभाज्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे, परंतु स्थानिक बाजारात योग्य भाव मिळत नाही. नागपूर सुरत महामार्ग आणि सुरत भुसावळ लोहमार्ग या जिल्ह्यामधून जातो. कारण अशा परिस्थितीत आम्ही वाहतुकीचा मार्ग म्हणून रस्ते मार्गाचा आणि लोहमार्गाचा आणि वाहतुकीचे साधन म्हणून ट्रक व आगगाडीचा वापर करू. कारण भाज्या या नाशवंत आहेत, कृषी माल असल्यामुळे त्याची जलद गतीने वाहतूक होणे आवश्यक असते
आणि जिल्ह्यातून जाणारा महामार्ग व लोहमार्ग जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणांना जोडतोय. तर अशा रीतीने हा जे प्रश्न होता पाठ्यपुस्तकातला आपला, की परिस्थितीनुसार त्याचा उपयोग कसा करायचा आणि कारण काय असू शकतं, हे या प्रश्नामध्ये देण्यात आलेलं होतं. आणखी एक पुढचा प्रश्न आहे, की तुमच्या गावात तुम्हाला सिंगापूरला फिरायला जायचे, त्यासाठी तुमच्याजवळ 10 दिवसांचा कालावधी आहे. तर कशाचा वापर केला जाईल? तर अशा परिस्थितीमध्ये विमानसेवा जी आहे, हवाई मार्गाचा वाहतूक म्हणून वापर केला जाईल. कारण दिलेल्या परिस्थितीत सिंगापूरला फिरण्यासाठी केवळ 10 दिवसांचाच कालावधी आहे. त्यामुळे तशा प्रकारचं नियोजन करावं लागेल. आता इथे वाहतुकीसाठी विचारात घ्याव्या लागणाऱ्या काही बाबी दिलेल्या आहेत. वाहतुकीसाठी विचारात घ्याव्या लागणाऱ्या काही बाबी आहेत. त्यामध्ये बाजारपेठ जी आहे, तर ह्या ज्या बाबी दिलेल्या गेलेल्या आहेत त्याचा जर आपण विचार केला तर इथे पहिल्या त्रिकोण दाखवा, अंतर, खर्च, वेळ आणि प्राकृतिक रचना. दुसऱ्यामध्ये वस्तू, हवामान, कालावधी, मार्ग आणि साधनं, आणि मध्ये बाजारपेठ दिलेली. कारण हे सगळं बाजारामध्ये जाण्यासाठीचा एक भाग आहे, की जी काही वाहतूक आहे, वाहतुकीसाठी म्हणजे ती वस्तू कशी आहे, हवामान कशा पद्धतीचं आहे, किती कालावधी लागलेला आहे, त्याचबरोबर त्याला खर्च किती आलेला आहे, किती वेळ लागलेला आहे, ती घेऊन जाण्यासाठी बाजारात घेऊन जायची आहे, मग किती वेळ लागेल, अंतर किती आहे, आणि प्राकृतिक रचना कशा पद्धतीची, हा सगळा भाग या 2 त्रिकोणाच्या रूपाने इथे दाखवलेला आहे. बाजारपेठेमध्ये एखादी वस्तू घेऊन जाण्यासाठी ह्या सगळ्या भागांचा उपयोग करावा लागतो. म्हणजे असे की अंतर, खर्च, वेळ आणि प्राकृतिक रचना, वस्तू, हवामान, कालावधी आणि मार्ग आणि साधनं, या सगळ्यांचा वाहतुकीसाठी विचार करावा लागतो. या सगळ्यांच्या बाबींचा विचार करूनच प्रवास किंवा वाहतूक केल्यास आपला वेळ आणि खर्च वाचू शकतो. प्रवास आरामदायी होऊ शकतो, मालाचं नुकसान न होता वाहतूक करता येते, ग्राहकाला द्यावी लागणारी मालाची किंमत केवळ उत्पादन खर्चावर न ठरता उत्पादन खर्च आणि वाहतूक यावर ठरते. मालाची वाहतूक जलद, सुरक्षितपणे होणे आवश्यक असते. वाहतूक आर्थिकदृष्ट्या परवडल्याने मालाची किंमत कमी राखता येते. तर अशा प्रकारे या बाजारपेठेसंदर्भात ही माहिती देण्यात आलेली आहे. आता वाहतूक ही एक पायाभूत सुविधा आहे. वाहतूक जी आहे ही एक पायाभूत सुविधा आहे, आणि वाहतूक व्यवस्थेतील विकास हे देशाच्या किंवा प्रदेशाच्या विकासाचं एक मानक बनलेलं आहे. त्याचबरोबर वाहतूक व्यवस्थेतील सुधारणामुळे प्रदेशात मालाची आणि प्रवाशांची चलन क्षमता ही वाढते. त्याचबरोबर उद्योगधंदे आणि बाजारपेठा यांचा विकास होत असतो. आर्थिक विकासाला गती सुद्धा प्राप्त होते, आणि दरडोई उत्पन्न आणि स्थूल देशांतर्गत उत्पादन यामध्ये वाढ होत जाते. नकाशे वाचन करताना वाहतुकीच्या मार्गाचे आकृतीबंध सहजपणे पाहता येतात. तर अशा प्रकारे काही ठिकाणी वाहतुकीच्या मार्गाचे गडद जाळे, तर काही भागात विरळ जाळे या स्वरूपामध्ये वितरण झालेलं आपल्याला दिसतं. तर अशा पद्धतीने या वाहतुकीच्या सुविधा असू शकतात. आता काही भागात वाहतुकीचे मार्ग उपलब्ध नसल्याचे आढळले. काही एखादा भाग वाहतुकीच्या मार्गापासून कोणत्या कारणामुळे वंचित राहतो, कोणत्या कारणामुळे वाहतुकीचे दाट जाळे निर्माण होते, असे अनेक प्रश्न आपल्याला पडू शकतात. या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी प्रदेशाच्या वाहतुकीच्या नकाशासोबत त्या प्रदेशाचा प्राकृतिक नकाशासुद्धा आपल्याला घ्यावा लागतो. तर वाहतूक म्हटलं तर अशा प्रकारची ही काही पुरातन काळातली साधनंसुद्धा इथे तुमच्यासोबत चित्ररूपाने दाखवली जात आहेत. आता इथे नकाशा दिलेला आहे. सातारा जिल्हा प्रमुख जलरूपे आणि भूरूपे, सातारा जिल्हा प्रमुख रस्ते आणि लोहमार्ग, अशा पद्धतीचा हा नकाशा आहे. या नकाशामध्ये सर्वात उंचीचा प्रदेश जलरूप भूरूपामध्ये, जास्त उंचीचा प्रदेश, मध्यम उंचीचा प्रदेश, कमी उंचीचा प्रदेश, नंतर जिल्हा मुख्य ठिकाण, तालुका मुख्य ठिकाण, उंच ठिकाण, तलाव आणि जलाशय, अशा प्रकारची सूची देण्यात आलेली आहे. आणि रस्ता म्हणजे जो आणि लोहमार्ग यातला जो नकाशा आहे, यामध्ये सातारा जिल्ह्याचाच नकाशा येतो सुद्धा. त्यात राष्ट्रीय महामार्ग
इतर मार्ग, लोहमार्ग, जिल्हा प्रमुख मुख्य ठिकाण आणि तालुका मुख्य ठिकाण अशी सूची देण्यात आलेली आहे. आता या नकाशावर काही प्रश्नसुद्धा तुम्हाला दिलेले आहेत. त्या की आता हे एक चित्र दिले आहे की हे चित्र कसं आहे, ही सह्याद्रीचं एक चित्र आहे. सातारा म्हटलं का सह्याद्री, आणि हे त्याचं हे चित्र आपल्यासमोर देण्यात आलेलं दाखवण्यात आलेलं आहे. त्यावर काही प्रश्नसुद्धा आहेत. नकाशात कोणत्या प्रदेशात वाहतुकीचे मार्ग जास्त प्रमाणात आढळतात? तर त्याचं उत्तर आहे मध्यभागी असणाऱ्या प्रदेशामध्ये. या भागाची प्राकृतिक रचना कशी आहे? कमी उंचीचा प्रदेश त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर वाहतुकीचे मार्ग कमी असणारा भाग कोणता? वाहतुकीचे मार्ग कमी असणारा भाग म्हणजे नकाशातील पूर्व भाग. या प्रदेशाची प्राकृतिक रचना कशा पद्धतीची आहे? हा प्रदेश कमी आणि मध्यम उंचीचा आहे. कोणत्या प्रदेशात वाहतुकीच्या मार्गाचा अभाव आढळतो? तर नकाशातील पश्चिमेकडील प्रदेशात वाहतुकीच्या मार्गाचा अभाव आढळतो. आणि अशा ठिकाणी कोणता अडथळा दिसतो? या ठिकाणी सह्याद्री पर्वत आणि त्याच्या उपशाखा आणि कोयना धरणाचा शिवसागर हा विस्तीर्ण जलाशय हे अडथळे त्या ठिकाणी दिसतात. तर अशा पद्धतीने या नकाशावरून काही प्रश्न हे देण्यात आले होते, त्याची उत्तरं सुद्धा आपण लिहू शकतो. हा कोयना धरणाचा शिवसागर परिसर आहे की आता इथे भौगोलिक स्पष्टीकरण देण्यात आले. सातारा जिल्ह्याची प्राकृतिक रचना, प्रमुख रस्ते, लोहमार्ग, नकाशा एकत्रित अभ्यासल्यास काही बाबी आपल्याला लक्षात येतात. सातारा जिल्ह्याची पश्चिमेकडील बाजू सह्याद्री व त्याच्या उपशाखांनी म्हणजे जास्त उंचीच्या भूप्रदेशांनी व्यापलेली आहे. तेथील भूरचना चढ उताराची आहे. याच परिसरात कोयना धरणाचा शिवसागर हा विस्तीर्ण जलाशय पसरलेला आहे आणि जिल्ह्याच्या मध्य आणि पूर्वेकडील भाग त्या मानाने कमी व मध्यम उंचीचा आहे. प्राकृतिक रचनेचा विचार करता सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात वाहतुकीच्या मार्गाची जाळे विरळ आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात वाहतुकीच्या मार्गाची घनता मध्यम स्वरूपाची आहे. त्या मानाने जिल्ह्याच्या मध्य भागामध्ये त्याची घनता जास्त आहे. अशा प्रकारे आपल्याला त्याचं स्पष्टीकरण करता येईल. आणि त्याचबरोबर या संदर्भामध्ये जसं आपण माहिती घेत होतो की काही इथे प्रश्न दाखवले जात आहेत की फरक स्पष्ट करा. त्यामध्ये लोहमार्ग आणि रस्ते मार्ग, पारंपरिक संदेशवहनाची साधनं व आधुनिक संदेशवहनाची साधनं, वाहतुकीच्या मार्गाची आणि साधनांची निवड योग्य प्रकारे केल्यास कोणते फायदे होतात? तर हे प्रश्न आपल्याला आपण सोडवू शकतो. आता या प्रश्नाचं सुद्धा आपण स्पष्टीकरण करणार आहोत की हे प्रश्न सोडवत असताना आपल्याला जसं रस्ते इथे फरक स्पष्ट करायचा आहे. मग लोहमार्ग आणि रस्ते मार्ग. तर लोहमार्ग हा रस्ते मार्गाच्या तुलनेत अधिक जलद वाहतुकीचा मार्ग आहे आणि रस्ते मार्ग हा लोहमार्गाच्या तुलनेत कमी जलद वाहतुकीचा मार्ग आहे. लोहमार्ग जाळे हे रस्ते मार्गाच्या जाळ्याच्या तुलनेत कमी दाट आहे. रस्ते मार्गाचे जाळे हे दाट आहे. लोहमार्गावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत नाही, परंतु रस्ते मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. लोहमार्ग वाहतुकीमुळे प्रदूषणाची समस्या निर्माण होत नाही. रस्ते मार्गामुळे प्रदूषणाची समस्या निर्माण होते. लोहमार्गावरील वाहतूक रस्ते मार्गावरील वाहतुकीच्या तुलनेने कमी खर्चिक आहे आणि मार्ग जो आहे तो लोहमार्गावरील वाहतुकीच्या तुलनेत खर्च त्याला अधिक येतो. अशा प्रकारे हे स्पष्टीकरण करायचं आहे. आता पुढचं आहे की पारंपरिक संदेशवहनाची साधनं आणि आधुनिक संदेशवहनाची साधनं. आता पारंपरिक संदेशवहनाची साधनं ही प्राचीन काळापासून वापरण्यात येणारी संदेशवहनाची साधनं म्हणजे पारंपरिक संदेशवहनाची साधनं, याची चित्र तुम्हाला मी दाखवलेली होती. आधुनिक काळात वापरण्यात येणाऱ्या संदेशवहनाची साधनं म्हणजे आधुनिक संदेशवहनाची साधनं, हा एक भाग त्याच्यामध्ये येतो. आता याच्यामध्ये हा जो प्रश्न आहे हा आपला पुढच्या भागातला प्रश्न आहे. तरीसुद्धा त्याचा फरक जो आहे तो आपण पाहत आहोत. त्यामध्ये पत्र, वर्तमानपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन अशी प्रकारची पारंपरिक साधनं येतात. नंतर आधुनिकमध्ये मोबाईल फोन, आंतरजाल म्हणजे इंटरनेट अशा प्रकारची साधनं येतात संदेशवहन. पारंपरिक संदेशवहन साधनांमध्ये माहितीची देवाणघेवाण करणाऱ्या व्यक्तींना परस्पराशी थेट संवाद साधता येतो असं नाही, परंतु आधुनिक संदेशवहन साधनामध्ये माहितीची देवाणघेवाण करणाऱ्या व्यक्तींना परस्पराशी थेट संवादसुद्धा साधता येतो. तर असे हे काही प्रश्न, हा जो पारंपरिक संदेशवहन साधनं हा जो प्रश्न आहे हा आपल्या भाग क्रमांक 2 मधला आहे.
पण तुम्हाला हा सोडवण्यासाठी तुमचा दोन्ही भाग पाहून झाल्यानंतर तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. पुढचा एक प्रश्न दिला आहे की वाहतुकीच्या मार्गाची आणि साधनांची निवड योग्य प्रकारे केल्यास कोणते फायदे होतात. तर वाहतुकीच्या मार्गाची व साधनांची निवड योग्य प्रकारे जर केली तर वाहतुकीच्या मार्गाची व साधनांची निवड करताना अंतर, प्राकृतिक रचना, बाजारपेठ, हवामान, वस्तूचे स्वरूप, वेळ, खर्च, कालावधी या बाबी विचारात घ्याव्या लागतात. आता या बाबी विचारात घेऊन प्रवास किंवा वाहतूक केली असता वेळ आणि खर्च वाचू शकतो, मालाचे नुकसान टाळता येते आणि मालाची जलद आणि सुरक्षितपणे वाहतूक करता येते किंवा मालाची किंमतसुद्धा कमी राखता येते. अशा प्रकारे वाहतुकीच्या मार्गासंदर्भामध्ये आपल्याला माहिती सांगता येईल. तर हे प्रश्न आपण सोडवायचे आहेत. म्हणजे एकंदरीत आपण हा जो भाग पाहतोय तर या भागामध्ये वाहतुकीचे काही पर्याय जसं की प्रवासासाठी आणि माल वाहतुकीसाठी अनेक प्रकारचे मार्ग उपलब्ध करण्यात आलेले आहेत. जसं रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग, हवाई मार्ग, नळमार्ग हे मार्ग आहेत त्याचे. आणि त्या मार्गाचा जो काही भाग आहे काही भाग आपण पुढच्या घटकामध्ये अभ्यासणार आहोत. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.